शेती करावं म्हणलं निसर्ग साथ देत नाही, आणि सोडावं म्हणलं शेती तर कोणाची गुलामगिरी करू वाटत नाही. आणि जरी निसर्ग साथ दिला तर इथली व्यवस्था शेण खाते, आणि जरी व्यवस्थेने जरी साथ दिला तर या इथलं जे सिस्टम आहे कृषीचं ते नालायक बनते. आज मार्केटमध्ये 17 नमुन्याचे खत डुप्लिकेट आलेत, आणि हे मीडियानं दाखवून सुद्धा दिलं, तरी याच्यावर कोणाची कारवाई होत नाही, काय होत नाही. आणि शासनानं सध्या खतामध्ये सुद्धा तुटवडा निर्माण केला याच्या मूर्खपणामुळे. आज सध्या शेतकऱ्याला खत सुद्धा भेटत नाही. अरे अरे, निसर्ग साथ देत नाही, इथली व्यवस्था शेण खाती, इथलं सिस्टम असं. अरे मग ह्या आमच्याच मुळे का, आमच्याच वेळेला का असं? हा, दारूचे दुकानं खुलेआम, नको त्या गोष्टी, ड्रग्ज, आपू, गांजा, ड्रग्ज, सगळ्या गोष्टी खुलेआम, आणि आमच्या मालावर बंदी. अरे विचार करा, या देशातला शेतकरी आहे ना, संपत चला संपत. एक गोष्ट तुम्ही डोक्यात घाला, डोक्यात. आज शेतकऱ्याचे कोणतेच मुलं आहे ना शेती करत नाहीत, बापाला शिवाय देतात, नको शेतीमध्ये, काय पडलं शेतीमध्ये. पण एक दिवस लक्षात घ्या, एक दिवस तुमच्यासाठी असा उजळायले तर मला तुम्हाला शेण सुद्धा खायला, आमच्या ढोराचं शेण सुद्धा मिळणार नाही. लक्षात घ्या मात्र चुदानो, काय करून ठेवलाय तुम्ही. हा, आज कित्येक शेतकरी आज शेती नको आहे त्यांना, नको, कदरले रे तुमच्या असल्या वाईट वागण्यामुळं. हा, पण एक गोष्ट लक्षात घ्या, शेतीला आज सगळेच नाकारत आहेत. कारण का की तुमच्या असल्या या वाईट व्यवस्थेमुळं. काय येळेला मार्केटला भाव नाही, आणि जे कांदा काय जे बी गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टी जीवन आवश्यक, हा, म्हणून त्याचे भाव वाढत नाहीत. आणि ज्या आमच्या औषधाला जे लागतात त्याचे भाव गगनाला भिडलेले, खताचे भाव गगनाला भिडलेले. कशी करायची बे शेती? एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, ज्या दिवशी आहे ना हे शेतकरी जर गेला ना संपावर, तुमच्या मायला तुम्हाला माती सुद्धा भेटणार नाही खायला, माती सुद्धा. कारण का तुम्ही माती सुद्धा ठेवणार रे, सगळी जमिनी आहे सगळं कॉन्ट्रॅक्शन केल्या, माहित आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी आम्ही आहे ना आमच्या डोक्याने शेती करू ना, तुमची दिवस वाईट येतील. कळायला पाहिजे तुम्हाला, या सरकारला, या व्यवस्थेला कळायला पाहिजे. अरे 150 कोटीचा देश झाला, 150 करोडचा देश झाला, आणि शेती करणार आहे ना बोटावर मोजण्या इतके राहिलेत. मग काय होईल भविष्यामध्ये याचा विचार आत्ताच करा तुम्ही. आणि शेतकऱ्याला समजून घ्या, शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या निराशा, शेतकऱ्याची परिस्थिती समजून घ्या, नाही तर वेळ गेलेली असेल. लक्षात घ्या.